शेतकरी मित्रांनो, वार आहे बुधवार, तारीख आहे 22 जुलै. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. बुधवार 22 जुलै, गुरुवार 23 जुलै असा 2 दिवसाचा. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला बुधवारी 22 जुलैला बार्शी, धाराशिव, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कर्जत, जामखेड, दौंड, बारामती या परिसरामध्ये पाऊस दिसत आहे. म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम का होईना पाऊस त्या भागामध्ये असणार आहे. त्याचबरोबर आपण जर केज, बीड, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर हा जर परिसर बघितला, निजामाबाद, निर्मळ, तर या भागात देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. आपण जर नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी, यवतमाळ, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, अरवी, यवतमाळ, अमरावती, अकोट, अचलपूर, खामगाव, अकोला हा जर परिसर बघितला तर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 22 जुलैला संध्याकाळी 6च्या सुमारास असणार आहे. त्याचबरोबर बोदवड, बुऱ्हाणपूर, जळगाव, शेवगाव, चापोडा, अंबळनेर, धुळे, शिरपूर, त्याचबरोबर साक्री, मालेगाव, सटाणा, मनमाड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर नवसारी, त्याचबरोबर पेठ, नाशिक, घोटी, अकोले, वडा, लोणावळा, लवसा, पुणे, मनसर, शिरूर, त्याचबरोबर दौंड, कर्जत, अहिल्यानगरचा काही परिसर या भागात जर बघितलं तर रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही, फक्त रिमझिम पाऊस आहे संध्याकाळी 6च्या सुमारास. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर दौंड, कर्जत, करमाळा, जामखेड, पाटोदा, भूम, बार्शी, त्याचबरोबर परांडा, कुरोडवाडी, वैराग, धाराशिव, तेर, तुळजापूर, लोहारा, मोहोळ, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, उमरगा, त्याचबरोबर निलंगा, औसा, लातूर, शिरूर, उदगीर, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बिदर, निजामाबाद हा संपूर्ण परिसर बघितला, नायगाव, नांदेड हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही भागात रिमझिम पाऊस आहे, काही भागात जास्त प्रमाणात देखील पाऊस हा पडू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला म्हणजे जास्त काय पाऊस वगैरे दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण या भागात दिसत आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिक, सटाणा, मालेगाव, धुळे, तर या परिसरात बुधवारी 22 जुलैला 11च्या सुमारास म्हणजे जास्त पाऊस नाही, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. घोटी, अकोले, वडा, भुईसर, त्याचबरोबर वसई, विरार, मुंबई, कोळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, कर्जत, त्याचबरोबर इथे आपण मुरुड, जंजिरा, महाड, दापोली, चिपळूण, महाबळेश्वर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 22 जुलैला असणार आहे. आपण जर गुरुवारी 23 जुलैला जर बघितलं तर आपल्याला गुरुवारी 23 जुलैला राजपूर, त्याचबरोबर विजयदुर्ग, देवगड, कणकवली, सावंतवाडी, मालवण, पणजी, मुळगाव, त्याचबरोबर घरगोटी हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, त्याचबरोबर आपण जर म्हणजे बरेचसे परिसर जर बघितले तर चांगला पाऊस आहे या भागात देखील. आपण जर बघितलं तर बऱ्याचशा भागांमध्ये चांगला पाऊस आहे. आपण जर संगमेश्वर, जयगड, त्याचबरोबर चिपळूण, दाभोल, खेड, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर, भोर, वाई, सातारा, त्याचबरोबर पैठण, त्याचबरोबर कराड हा जर परिसर बघितला तर येथे देखील जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण हलका मध्यम पाऊस या भागात देखील असणार आहे. आपण आता विटा, तासगाव हा परिसर बघूया. सांगली, इचलकरंजीमध्ये रिमझिम पाऊस आहे. तासगाव, अंजनी, विटा, मायनी, कराड, ईश्वरपूर, त्याचबरोबर आपण जर सांगोला परिसर बघितला, पंढरपूर, मोहोळ, त्याचबरोबर अकलूज, इंदापूर, बारामती, फलटण, त्याचबरोबर कारेगाव, जेजुरी, सासवड, केडगाव, दौंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड, पाटोदा, भूम, बीड, शिरूर, कासार, त्याचबरोबर कडा, अहिल्यानगरचा काही परिसर, तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला मोकळं आणि कोरडं वातावरण दिसत आहे. म्हणजे ढगाळ वातावरण देखील या परिसरात नसणार आहे. कधी? गुरुवारी 23 जुलैला. तर हा अंदाज देखील
आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर लातूर परिसर बघितला, लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर, परळी, माजलगाव, त्याचबरोबर नांदेड, त्याचबरोबर निजामाबाद, निर्मळ, आदिलाबाद, उनोर, चंद्रपूर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आता चंद्रपूरमध्ये आपल्याला संध्याकाळी 7 वाजता जर बघितलं, आदिलाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, कापसी हा परिसर बघितला तर या भागात जोरदार पाऊस दिसत आहे. आपण इकडे वर बघूया हिंगणघाट, त्याचबरोबर चिमूर हा परिसर जर बघितला तर दुपारी गुरुवारी 23 जुलैला इथं आर्वी, त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, चिमूर, उंबरेड, त्याचबरोबर भंडारा, रामटेक, तुमसर, नागपूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात पाऊस हा असणार आहे जोरदार स्वरूपाचा. धरणी या भागात देखील पाऊस हा जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव, शेवगाव, बोदवड हा परिसर जर बघितला, जळगाव, चापोडा, अंबळनेर, जळगाव, बोदवड, त्याचबरोबर बुऱ्हाणपूर, खामगाव, त्याचबरोबर अकोला, अकोट, अचलपूर हा परिसर बघितला, अमरावती, तर या भागात देखील म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस नाही, पण पाऊस हा त्या भागात देखील असणार आहे. शिरपूर, अंबळनेर, धुळे, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर नवापूर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर त्याचबरोबर नंदुरबार, नामपूर, त्याचबरोबर पेठ, नाशिक, घोटी, अकोले, आता हा परिसर जर बघितला, वडा, त्याचबरोबर भोईसर, वसई, विरार, त्याचबरोबर कोळगाव, बदलापूर इथे बघूया आपण काय परिस्थिती पावसाची निर्माण होते का. तर इथे काही जास्त पाऊस नाही आहे. कोळगाव, बदलापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर आपण जर मुंबई, पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर हा परिसर बघितला तर येथे झाला तर रिमझिम पाऊस होईल. काही भागात ढगाळ वातावरण देखील निर्माण होईल. चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी या भागात पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आपण जर कोल्हापूर परिसर बघितला तर कोल्हापूरमध्ये देखील रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही कोल्हापूरमध्ये, रिमझिम पाऊस आहे. कोल्हापूर, निपाणी, सांगली या भागात देखील तीच परिस्थिती असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवार 22 जुलै आणि गुरुवार 23 जुलै. तर या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही कोणत्या गावामधून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.